मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोकणातला हापूस आंबा जो आहे तो दाखल झालेला आहे। 6,000पेक्षा अधिक आंबा जो आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज मोठ्या प्रमाणात दिसून आलेला आहे। आंब्यांचे दर जर विचारले तर 2,000 पासून ते 9,000 पर्यंत जे आहे ते आंब्यांचे रेट आपल्याला यात दिसून येत आहे। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक झालेली आहे, त्यामुळे आंबा जो आहे आता खवईगिऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात मिळणार आहे। त्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोकणातला हापूस आंबा असेल, देवगिरी असेल, या सगळे जे रत्नागिरीचा हापूस आंबा आहे हे सगळे आंबे जे आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल झाले आहेत। त्यामुळे खवईगिऱ्यांसाठी महत्वाची बाब म्हणजे आंब्यांचे बाजार सुद्धा जे आहे येत्या काही दिवसामध्ये कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्यानुसार मुंबईतील मोठ्या प्रमाणामध्ये हा आंबा पाठवला जातो। इतर देशामध्ये सुद्धा कोकणातला आंबा असेल, मुंबई कृषी उत्पन्न बाजार आंबा असेल, तो इतर देशामध्ये राज्यामध्ये पाठवला जातोय। आपल्या सोबत सर काय सांगाल, कशा प्रकारची आजची स्थिती आहे? आज मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अप्रॉक्सिमेटली 6,000 पेट्यांची आवक झालेली आहे। यंदाच्या 2026च्या सीझनचा ही पहिल्यांदाच 6,000 पेटी क्रॉस झाली। ओव्हरऑल बघायला गेलं तर यंदा आवक फार कमी राहणार आहे आणि प्रोडक्शन कॉस्ट मॅक्सिमम झालेले आहे। त्याच्यामुळे आवक अशी फार काय वाढणार नाहीये। 6,000 ते 10,000 ची रेंज या आठवड्यात मला वाटतं दिसेल। आणि बाजारभावाचा जर विचार केला तर 2,000 पासून 9,000 रुपये प्रति पेटी आजचा बाजारभाव ओपन झालेला आहे। ओके, 2,000 पासून ते 9,000 पर्यंत जे आहेत आंब्यांच्या पेट्या जे आहेत त्यांचे बाजारभाव याच्या दिवशी आहेत। कॅमेरामॅन ज्ञानेश बागडेसह विकास मिरगणे, साम टीव्ही, नवी मुंबई।